बॉडीवरती कुठेही फॅट नाहीये, फक्त आहे ते खालचं लटकलेलं पोट आहे. तुमचं सी सेक्शन झालेलं आहे किंवा डिलिव्हरीमध्ये तुमचं पोट निघालेलं आहे आणि फक्त तुमचं इथंच म्हणजेच तुमचं लटकलेलं खालचं पोटच आहे. तर ते कसं कमी करायचं, ते कमी होईल का मॅडम, अशा कमेंट्स येतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजही येतो कधी कधी, म्हणजे स्टुडंटला जॉईन व्हायचं असतं तेव्हा. आणि ह्या प्रॅक्टिस इतक्या फायदा करतात ना, आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळी खाली पोटाने करायच्या, कारण की खूप जास्त प्रेशर येणार आहे फक्त आपल्या खालच्या पोटावरती. फक्त 3च आहेत, काहीही वेगळं करायचं नाही. फक्त 3 प्रॅक्टिस करायच्या, 3 एक्सरसाइज करायच्या. म्हणजे एकच एक्सरसाइज आहे ही, फक्त त्याचे व्हेरिएशन आहेत 2 एक्स्ट्रा. हे जर तुम्ही रोज केले ना, तर तुम्हाला 5व्या-6व्या दिवसापासून तुमचे असे कोर्स मसल ओपन झालेलेच दिसतील आणि पोट तुमचं लटकलेलं आहे ना, ते असं आतमध्ये गेल्यासारखंही वाटेल, प्लस तुम्हाला कमी झाल्यासारखं देखील जाणीव होणार आहे. आज तुम्ही इंचेस मोजून घ्यायचे आहे तुमच्या बेली फॅटचे आणि स्टार्ट करायचं आहे तुम्हाला ह्या प्रॅक्टिस. जर तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं ठेवलेलं आहे, जर तुम्ही चांगली झोप घेताय, जर तुम्ही चांगलं पाणी पिताय, फक्त तुम्हाला आहे ते पोट कमी करायचे, तर या प्रॅक्टिस तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर कोणत्या त्या प्रॅक्टिस आहेत, चला सकाळी करायचे आहेत, पहिल्यासारखे खाली पोटाने करायचे, तेव्हा चांगला रिझल्ट येतो. फक्त 10 मिनिटं जरी केल्या रोजच्या, 5 मिनिटं जरी सुरुवातीला केला तरी तुम्हाला रिझल्ट हा दिसणारच आहे. तर या पोझिशन मध्ये यायचं. पहिले तर असं झोपून घ्यायचं, आपल्याला टाकानं हलकंसं लॉक करायचं इथे आणि हात वरती न्यायचे. इथे पायाच्या पंजाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे मुवमेंट कशासाठी केली की बॉडी सकाळी सकाळी आपली आखडलेली असते ना, ती मोकळी करायची आहे. तर मी 10चा राऊंड घेतला, तुम्ही याचा 20चा किंवा 40चा राऊंड घ्यायचा आहे. 20 मुवमेंट करा, काही वेगळं करायचे आहे. हात कमरेच्या खाली ठेवायचे आणि या पोझिशन मध्ये पाय होते आपले, एक पायाला वरती आणायचं, दुसऱ्या पायाला आणि इथे होल्ड करायचं. 1 पायाच्या पंजाला अपर बॉडीकडे घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथूनच आपल्याला या पोझिशन मध्ये जायचं. 90 डिग्री वरून जायचं आपल्याला 30 डिग्री. बस इथे लॉक केलं आपल्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथूनच हळूहळू श्वास सोडत सोडत खाली जायचं. बस 30 डिग्री पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस वरती जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस खाली जायचं 30 डिग्री वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता एका प्रॅक्टिसचे 3 व्हेरिएशन केले. 90 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री. अजून याच्यासोबत तुम्ही ही एक्सरसाइज ऍड करा, खूप जास्त फायदा तुम्हाला भेटणार जर वेळ असेल तर. नाहीतर तुम्ही या 3 पण करू शकता. या पोझिशन मध्ये यायचं आणि पायाला लांबून द्यायचं इथे सोबत सोबत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स या पोझिशन मध्ये व्हायचं. वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता मी 2-2 टाइम या प्रॅक्टिस तुम्हाला दाखवल्या. तुम्ही हे 10-10चे राऊंड जर घेत असाल तर तुम्ही 4 वेळेस घ्यायचे. 20-20चे घेत असाल तर 2 वेळेस घ्यायचे. सुरुवातीला 2-3 दिवस, नंतर याचं व्हेरिएशन वाढवत घ्यायचं. खूप जास्त तुमच्या बेली फॅटवरती, खालच्या लटकलेल्या पोटावरती प्रेशर येणार आहे. सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून जर केलात तर रिझल्ट खूप चांगला येतो. म्हणजे हे करतोय, एवढी मेहनत घेतोय बेली फॅटसाठी आणि नंतर लगेच उठून चहा पितोय, बिस्किट खातोय, मग रिझल्ट कसा येणार? जेवढ्या इथे कॅलरीज कमी करतोय, फॅट बर्निंग वरती काम करतोय आणि लगेच जाऊन तिच्यावरती अजून भरून घालतोय, मग रिझल्ट नाही येत ना. त्याच्यासाठी गोड खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं
पहिले तर कमी करा, नंतर बंद करा. पहिले कमी केला, मग बंद करायला इझी झालं. आणि ह्या प्रॅक्टिस करा. दिवसभर चांगलं पाणी प्या, म्हणजे गोड खाण्याच्या क्रेविंग्स पण तुम्हाला कमी होतील आणि रात्रीची चांगली झोप पण येणार, ॲक्टिव्ह राहण्यावरती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, कामाचा आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना नक्कीच फायदा भेटणार. तर भेटूया परत, तोपर्यंत.